सर्वांना ख्रिस्त सलाम। सर्वप्रथम यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा हा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आणि आपल्या प्रत्येकाला यहोवा देवबापाने परत एकदा ऑनलाईनच्या माध्यमातून एकत्रित केलेला आहे। म्हणून मी यहोवा देवबापाचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो, त्याला धन्यवाद देतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागतही करतो। आज आपण ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे, परमेश्वर त्याच्या बरोबर होता। परमेश्वर त्याच्या बरोबर होता। आणि आजचा हा संदेशाचा विषय स्पष्ट करण्याकरिता सुरुवातीला जी वचनं मी वाचणार आहे ती पवित्र शास्त्रातील जुन्या करारामधून उत्पत्ती याचा 39वा अध्याय, उत्पत्ती याचा 39वा अध्याय 2 आणि 3 ही वचनं मी आपल्याकरिता वाचतो, कृपया करून लक्ष द्या। उत्पत्ती 39, 2 आणि 3 ही वचनं। परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला, तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे। परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले। वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि युगानुयुग असो। प्रार्थना करूयात। पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बाप्पा, जी वचनं आम्हाला तू दिलेली आहे ती आधीनेच आशीर्वादित आहेत, आमच्यासाठी ती नव्याने आशीर्वादित कर। त्यातून उत्तम असा बोध होण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर आणि तुझ्याच पवित्र आत्म्याद्वारे आता होणारा संदेश तू विदित कर। लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकू द्या, आमेन। परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि शास्त्रपाठाचं वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात आला असेल संदेशाचा विषय जो घेतलेला आहे परमेश्वर त्याच्या बरोबर होता, हे आपल्याला समजलं आहे की परमेश्वर योसेफा बरोबर होता। परमेश्वर योसेफा बरोबर होता। योसेफ जुन्या करारामध्ये, पवित्र शास्त्रातील जुन्या करारामध्ये अद्वितीय व्यक्तिमत्व, महत्वाचं व्यक्तिमत्व होऊन गेला आहे। खूप अत्यंत महत्वाचा असा योसेफ होता, तुमच्या आणि माझ्यासारखा जीवन जगणारा होता, परंतु त्याच्या संगती परमेश्वर होता। परमेश्वराने नेहमी त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये, त्याच्या संकटामध्ये, त्याच्या अडचणीमध्ये, त्याच्या जीवनामध्ये जे जे क्षण संकटरूपी आले, परीक्षा घेण्यासाठी आले, त्यामध्ये यहोवा देवबाप त्याच्या संगती होताच, परंतु त्याच्या सक्सेसमध्ये देखील यहोवा देवबाप त्याच्या संगती होता। जीवनामध्ये, परीक्षेमध्ये, संकटामध्ये आणि सक्सेसमध्ये देखील, म्हणजे यशामध्ये देखील, यशातही देवबाप योसेफा बरोबर होता। योसेफाच्या जीवनामध्ये अनेक चढउतार आले। योसेफाचं जीवन जर आपण पाहिलं तर अनेक चढउतारांनी भरलेला आहे आणि या योसेफाला नेहमी यहोवा देवबापाने त्याचा मार्ग दाखवला, यहोवा परमेश्वराने त्याचा मार्ग दाखवला आणि त्या मार्गावरती योसेफ चालत गेला। आणि म्हणून योसेफाच्या जीवनामध्ये त्या मार्गांवरती चालल्यानंतर योसेफाला अनेक चांगल्या गोष्टींचा अनुभव आला, कारण की योसेफा बरोबर परमेश्वर होता, योसेफा बरोबर परमेश्वर होता। आणि म्हणून योसेफाच्या कॅरेक्टर मधून किंवा योसेफाच्या जीवनामधून आज आपण काही गोष्टी शिकणार आहोत आणि त्या शिकण्यासारख्या आहेत। आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट स्पष्ट करण्याकरिता मी घेतलेली आहे स्वप्न पाहणारा योसेफ। स्वप्न पाहणारा योसेफ पवित्र शास्त्रातील जुना करार वाचत असताना, उत्पत्तीचं पुस्तक वाचत असताना आपल्याला आढळून येईल की योसेफ हा स्वप्न पाहत असे आणि असंच एकदा तो स्वप्न पाहतो आणि स्वप्न पाहिल्यानंतर त्याचा अधिक द्वेष होऊ लागतो। उत्पत्तीमधून आपण वचन वाचूया। उत्पत्ती याचा 37वा अध्याय 5वं वचन मी आपल्याकरिता वाचतो, लक्ष द्या। योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यास सांगितले तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले। योसेफाला स्वप्न पडलं आणि स्वप्न त्याने त्याच्या भावांना सांगितलं आणि भावांना सांगितल्यानंतर वचन सांगत आहे ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले। जीवन जगत असताना जीवनामध्ये जे ध्येय असतं आपलं, ते ध्येय आपण स्वप्न म्हणून घेतो। आपण जीवनामध्ये ज्या गोष्टी पूर्ण करायच्या असतात आपण बोलतो की हे माझं स्वप्न आहे, मला हे बनायचं आहे, मला हे करायचं आहे, मी ही गोष्ट केली तर माझं स्वप्न साकार झाल्यासारखं आहे। म्हणजे जीवनामधले जे ध्येय असतात तेच आपले स्वप्न असतात। योसेफाने देखील त्याला जे स्वप्न पडलं होतं ते स्वप्न त्याच्या भावांना सांगितलं आणि भावांना सांगितल्यानंतर त्या भावांनी त्याचा जास्त तिरस्कार, द्वेष करण्यास सुरुवात केली। आपल्याही जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला काही ध्येय दाखवतो, काही स्वप्न दाखवतो आणि ते पूर्ण करत असताना जर आपल्या जीवनामध्ये कोण इतर लोक आपला तिरस्कार करत असतील, काही बोलत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आपल्याला आलं पाहिजे। आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी यहोवा देवबापाचा आदर घेत
यहोवा देवबापावरती पूर्णपणे भिस्त ठेवत आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे आणि धैर्याने वाटचाल केल्यानंतर परमेश्वर आपल्या संगती आहे. योसेफाला जो अनुभव आला तो अनुभव आपल्याला देखील, तुम्हाला आणि मला आल्या वाचून राहणार नाही. स्वप्न पाहणारा योसेफ तसं आपण देखील स्वप्न ती पाहिली पाहिजेत आणि त्यानुसार वाटचाल केली पाहिजे यहोवा परमेश्वराच्या आधारे. आणि परमेश्वराचा आधार जर आपल्याला आहे, आपल्याला जर मिळाला, तर आपले देखील स्वप्न पूर्ण होतील. आणि म्हणून आपण स्वप्न पाहिले पाहिजेत आणि ते पूर्ण होण्यासाठी धसलं देखील पाहिजे, प्रयत्नशील झाले पाहिजे. आणि हे पवित्र शास्त्रामधून देखील सांगत आहे. परंतु आपल्या भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी देखील या प्रकारे सांगत असताना खूप सारे युनिव्हर्सिटीजमध्ये बोध केलेला आहे की स्वप्न ते आहेत जे तुम्ही झोपेत बघता ते नाही, स्वप्न ते आहेत जे तुम्हाला झोपू देत नाही. आणि म्हणून जीवन जगत असताना, स्वप्नाकडे वाटचाल करत असताना कोण काय बोलेल, कोण तिरस्कार करेल, तर त्याकडे लक्ष केंद्रित न करता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा आणि त्यामध्ये परमेश्वर आपल्या संगती आहे हे आपण पूर्णपणे विश्वासूपणे मानलं पाहिजे. जसं योसेफाने मानलं होतं, योसेफा बरोबर परमेश्वर होता आणि आपल्या बरोबर देखील निश्चितपणे परमेश्वर आहे. दुसरा मुद्दा मी घेतलेला आहे, परीक्षांना सामोरे जाण्यासाठी योसेफ नेहमी विश्वासू राहिला आहे. आणि म्हणून दुसरा मुद्दा घेतलेला आहे, परीक्षांमध्ये विश्वास ठेवणारा योसेफ. परीक्षांमध्ये विश्वास ठेवणारा योसेफ. आणि याकरिता पवित्र शास्त्रामधून उत्पत्ती 39:21-23 ही वचन वाचतो, कृपया करून लक्ष द्या. उत्पत्ती 39:21-23 ही वचन आहे, तथापि परमेश्वर योसेफा बरोबर असून त्याने त्याचवर दया केली आणि त्या बंदीशाहीच्या अधिकाऱ्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे केले. बंदीशाहीच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदिवान योसेफाच्या स्वाधीन केले आणि तेथे जे काही ते करील ते करून घेणारा तो असे. त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदीशाहीचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफा बरोबर होता आणि जे काही तो हाती घेईल ते परमेश्वर यशस्वी करेल. योसेफाला अन्यायाने तुरुंगामध्ये टाकलं होतं. पवित्र शास्त्राचं वाचन केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, हा शास्त्रपाठ पूर्ण वाचल्यानंतर अन्यायाने योसेफाला टाकलं होतं. प्रामाणिकपणे तो काम करत होता, त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत होता आणि त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अन्यायाने योसेफाला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. परंतु आपल्याला पवित्र शास्त्रातील वचन सांगतं की त्याच्याबरोबर त्या ठिकाणी परमेश्वर होता, अधिकाऱ्यांच्या मनामध्ये कार्य केलं आणि त्या ठिकाणी देखील योसेफाची मदत झाली. आणि म्हणून परमेश्वर अशा स्थितीमध्ये आपल्याला कधीच सोडत नाही, हे आपल्याला यामधून समजतं. जीवनामध्ये अडचणी येतील, परंतु त्याच अडचणी आपल्यासाठी बळ बनतील आणि बळ वाढवतील, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. जीवनामध्ये अडचणी येतील, संकट येतील, समस्या उद्भवतील, परंतु त्याच काय होतील, आपलं बळ बनतील. आणि योसेफाच्या बाबतीत तेच झालं. योसेफाच्या बाबतीत तो जो प्रामाणिकपणा त्याने धारण केला होता, त्यामुळे जो विश्वासूपणा त्याने धारण केला होता, त्यामुळे परमेश्वर परीक्षांमध्ये त्याच्या संगती होता. आणि म्हणून दुसरा मुद्दा स्पष्ट करताना मी सांगितलं, परीक्षांमध्ये विश्वास ठेवणारा योसेफ. आपल्या जीवनामध्ये देखील प्रामाणिकपणा धारण केल्यानंतरही अशा प्रकारच्या परीक्षांना आपल्याला सामोरं जावं लागेल. परंतु योसेफाप्रमाणे जर आपण विश्वास ठेवला, विश्वासू आपण जर राहिलं, तर निश्चितपणे आपणही आपल्या जीवनामध्ये प्रत्येक संकटावरती, समस्यावरती आणि जीवनामधल्या खूप साऱ्या अनेक अडचणीवरती मात करण्यासाठी यशस्वी हो. का? कारण की आपल्या अडचणी ज्या आहेत, आपल्या समस्या ज्या आहेत, आपले संकट जे आहेत, तेच आपलं बळ वाढवतील. त्याच गोष्टी आपला विश्वास वाढवेल आणि त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठी महान अशी साक्ष प्रस्थापित होईल. परीक्षांमध्ये विश्वास ठेवणारा योसेफ होता. आज आपणही आपल्या जीवनामध्ये परीक्षांना सामोरं जात असताना विश्वासामध्ये स्थिर होणं, विश्वासामध्ये दृढ होणं हे अत्यंत जास्त गरजेचं आहे, ज्याद्वारे आपल्यालाही अनुभव येईल की परमेश्वर आपल्या बरोबर आहे, परमेश्वर आपल्या संगती आहे. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा स्पष्ट करत असताना मी सांगू इच्छितो, शुद्ध व नीतिमान जीवन जगणारा योसेफ. शुद्ध व नीतिमान जीवन जगणारा योसेफ. आणि याकरिता पवित्र शास्त्रातील उत्पत्ती 39:7-9 ही वचन वाचतो, कृपया करून लक्ष द्या. उत्पत्ती 39:7-9 ही वचन येण्याप्रमाणे, यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याचवर नजर ठेवून त्यास म्हणाली, मज पाशी नीज. पण तो राजी झाला नाही.
तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यास भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाही आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ, म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? तो म्हणत आहे, एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी पाप कसे करू? धन्याने जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला तर तडा जाऊन देणारच नाही, परंतु एवढं मोठं पाप मी परमेश्वराविरुद्ध कसं करू? शुद्ध आणि नीतिमान जीवन जगणार होता, त्याला खूप साऱ्या मोहामध्ये टाकण्यात आलं आणि मोहामध्ये टाकण्यात आल्यानंतर देखील शुद्ध आणि नीतिमान जीवन त्याचं जे होतं ते त्याने सोडलेलं नाही. शुद्धतेने आणि सत्यतेने चालायला तो नेहमी सज्ज होता. शुद्धतेने आणि सत्यतेने चालायला तो नेहमी सिद्ध होता. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्यावरती टेम्पटेशन येऊ शकतं, टेम्पटेशन मध्ये पाडू शकतात. एनी काइंड ऑफ टेम्पटेशन, एनी काइंड ऑफ टेम्पटेशन, यू कीप युअर सेल्फ अवे फ्रॉम इट. तुम्ही त्या कुठल्याही प्रकारच्या, तुम्हाला काही आर्थिक गोष्टी, आर्थिक लाभ देण्याचा मोह करतील, तुम्हाला व्यभिचाराचा मोह होईल, आपल्याला अशाच प्रकारचे इतर वेगवेगळे मोह, पदभार देण्याचा मोह करतील, मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न करतील. मोहामध्ये पाडण्याची भूमिका ही सैतानाची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला पाडण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आणि मी साधारण माणूस आहोत, परंतु जीवनामध्ये जर अशा प्रकारचे संकट आहेत, मोह आहेत आणि त्याला जर आपण बळी पडलो नाही, आपण विश्वासात राहिलो, शुद्ध आणि नीतिमान जीवन जगणारा योसेफ जसा होता तसंच शुद्ध आणि नीतिमान जीवन जगण्याचा आपला जर प्रयत्न असला तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर स्वतः आशीर्वाद घेऊन येईल. प्रभू परमेश्वर आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी घेऊन येईल आणि त्या चांगल्या गोष्टी, मी म्हणेल, हा तिसरा पॉइंट स्पष्ट करत असताना, देवाने योसेफाला ते सर्व आशीर्वाद दिले. शुद्ध आणि नीतिमान जीवन जगण्याचा जो परिणाम व्हायला पाहिजे होता त्याहून अधिक चांगला परिणाम योसेफावरती झाला. त्याने देवाविरुद्ध पाप केलं नाही. आपण देखील जीवन जगत असताना विचार केला पाहिजे की मी देवाविरुद्ध कुठल्याच गोष्टीमध्ये पाप करणार नाही. कुठलीही गोष्ट जर मला मोहामध्ये पाडण्यासाठी आली, आर्थिक बाब असेल, व्यभिचार असेल, पदभार असेल, इतर गोष्टी, त्याला मी भुलणार नाही. मी सैतानाला बळी पडणार नाही, मी मोहाला बळी पडणार नाही. शुद्ध आणि नीतिमान जीवन योसेफ जसा जगत होता तसं मी जगेल आणि निश्चितपणे आपल्याला योग्य वेळी योग्य प्रतिफळ, योग्य अशा सृष्टीच्या निर्माणकर्त्या यहोवा परमेश्वराकडून आपल्याला मिळेल. आणि म्हणून यू प्लीज कीप युअर सेल्फ अवे फ्रॉम एनी काइंड ऑफ टेम्पटेशन. कुठल्याही प्रकारचं टेम्पटेशन असेल तर त्यामधून तुम्ही बाहेर पडा किंवा त्यापासून दूर राहा. आणि योसेफाच्या जीवनामधून हे आपण शिकतो, हे आपल्याला शिकायला मिळतं की आपण देखील शुद्धतेने आणि सत्यतेने चालण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता चौथा मुद्दा घेतलेला आहे, संकटातून उन्नतीकडे. संकटातून उन्नतीकडे जाणारा योसेफ, संकटातून उन्नतीकडे, प्रगतीकडे, आशीर्वादांच्या प्रवाहामध्ये जाणारा योसेफ. आणि त्याकरिता पवित्र शास्त्रातील उत्पत्ती 41 अध्याय 41 वचन मी आपल्याकरिता वाचतो, कृपया करून लक्ष द्या. उत्पत्ती 41:41 वचन आहे, फारो योसेफास आणखी म्हणाला, पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमितो. शीर्षक असं आहे, 37व्या वचनावरती शीर्षक आहे 41वा अध्याय. 37 ते पुढील वचन जर वाचली, विशेष करून आपण 41 वचन वाचलं आणि 41 वचन असं सांगत आहे, फारो योसेफास आणखी म्हणाला, पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमितो. आणि शीर्षक आहे, योसेफ मिसर देशाचा मुख्य अधिकारी होतो. तो तुरुंगामध्ये असतो, तुरुंगामध्ये त्याला टाकलेलं असतं, अन्यायाने तुरुंगामध्ये टाकलेलं असतं. आता तुरुंगामधून तो थेट कुठं जातो? राजाच्या दरबारामध्ये. आणि राजाच्या दरबारामध्ये जाऊन तो मुख्य अधिकारी होतो. हे आपल्याला यामधून समजतं, मुख्य अधिकारी तो होतो. वचन आपल्याला सांगत आहे, फारो योसेफास आणखी म्हणाला, पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमितो. जीवनामध्ये ज्या वेळेस आपण प्रामाणिकपणा धारण करतो त्यावेळेस संकटावरती मात करत देवबाप आपल्याला आशीर्वादांच्या प्रवाहामध्ये नेतो. संकटामधून उन्नतीकडे जाणारा योसेफ, आपण हा मुद्दा बघत आहोत. आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस संकटामधून आपण प्रवास करत असू, परंतु आपण देवामध्ये जर स्थिर राहिलो, परमेश्वरामध्ये जर स्थिर राहिलो, तर निश्चितपणे
त्या संकटामधून आशीर्वादांकडे देवबाप आपल्याला घेऊन गेल्या वाचून राहणार नाही. जसं तुरुंगामधून राजदरबारामध्ये त्याची थेट मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक होते आणि म्हणून संकट उन्नतीसाठी येतात. जीवनामध्ये जर संकट आहे, प्रभूमध्ये असतानाही, मी रिपीट करत आहे वाक्य, प्रभूमध्ये असताना जर संकट येत आहेत तर ते आपल्याला उन्नतीकडे घेऊन जातील. प्रभूमध्ये असताना जर संकट येत आहेत तर ते आपल्याला उन्नतीकडे घेऊन जातील. प्रभूमध्ये असताना जर संकट येत आहेत तर ते आपल्याला आशीर्वादाच्या प्रभावामध्ये घेऊन जातील. योसेफाला नेलं आणि योसेफ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पवित्र शास्त्रामध्ये तो मुख्य अधिकारी झालेला आहे. आपल्याही जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडल्या तर देवबाप स्वतः आपल्यासाठी त्याचा रेफरन्स देतो की हे माझं लेकरू आहे आणि अधिकाऱ्यांच्या मनामध्ये कार्य करतो. अधिकाऱ्यांच्या मनामध्ये कार्य करणारा देव आहे. जी गोष्ट आपण बोलतो, जी गोष्ट आपण ऐकतो, अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर, ते निश्चितपणे 100% खरं आहे, सत्य आहे. फारोच्या मनामध्ये कार्य केलं, फारोचा विश्वास संपादन करण्यासाठी मदत केली. तसंच आपल्याही जीवनामध्ये जीवन जगत असताना, प्रभूमध्ये असताना जर संकट येतात तर ती आपल्याला प्रभू परमेश्वर आशीर्वादांच्या प्रभावामध्ये उन्नतीकडे घेऊन जाण्यासाठी जीवनामध्ये ते चढ उतार आपल्या आलेले असतात. हे आपण आज लक्षात घेतलं पाहिजे. आणि योसेफ क्षमाशील आणि प्रेमळ होता, तसा देखील स्वभाव आपण धारण केला पाहिजे. क्षमाशील हृदय, प्रेमळ हृदय योसेफाने धारण केलं होतं. आणि म्हणून मी हे स्पष्ट करण्यासाठी, 5वं मुद्दा स्पष्ट करण्यासाठी, उत्पत्ती याचा 50वा अध्याय आणि त्याचं 20वं वचन वाचतो. कृपया करून लक्ष द्या. उत्पत्ती 50वा अध्याय 20वं वचन आहे, तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. भावांना म्हणत आहे, तुम्ही माझे वाईट योजिले, तुम्ही माझे वाईट योजिले, पण पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. जीवनामध्ये आपल्या भविष्यामध्ये काय चांगलं आहे त्यानुसार देवबाप आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. कदाचित आपल्या जीवनामध्ये वाटत असेल ही गोष्ट माझ्यासाठी आत्ता या क्षणाला वाईट झालेली आहे, परंतु देवबाप आपल्याला जीवनामध्ये जे उत्तम आहे, जे चांगलं आहे, त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये योजतो, त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये योजनापूर्वक आणतो. योसेफ म्हणत आहे, तुम्ही माझ्यासाठी वाईट योजिले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. जीवनामध्ये कोणी जर आपल्यासाठी काही योजना चुकीच्या आणि वाईट केल्या असतील, परंतु त्या आपल्याद्वारे इतरांना आशीर्वादाच्या प्रवाहामध्ये आणणारे असतात, आपल्याद्वारे इतरांना आशीर्वादित करणारे असतात आणि आपल्यालाही योग्य वेळी उचित समय देवबाप आशीर्वादित करतो. क्षमाशील आणि प्रेमळ हृदय त्याचं होतं म्हणून तो त्याप्रमाणे म्हणला. तो बोलला नाही तुम्ही माझे वाईट योजिले होते, आता मी मुख्य अधिकारी झालो, आता पहा मी काय करतो, असं तो बोललेला नाही. किती सुंदर. योसेफासारखं जर आपण होण्याचा प्रयत्न केला, परमेश्वर त्याच्याबरोबर होता ना, तसं आपल्या बरोबर देखील राहील. आज देखील आहे परमेश्वर आपल्या बरोबर, परंतु सदोदित आपल्या परीक्षेमध्ये, आपल्या संकटामध्ये, आपल्या समस्यामध्ये परमेश्वर आहेच, परंतु आपल्या यशामध्ये देखील, सक्सेसमध्ये देखील, प्रत्येक आपल्या जीवनामधील स्टेपमध्ये ज्यावेळेस आपण उन्नतीकडे जाऊ त्यावेळेस परमेश्वर आपल्या संगती असेल आणि त्याद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये खरोखर उंच शिखरावरती आशीर्वादित आणि फलसंपन्न झाल्या वाचून राहणार नाही. ह्या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र परमेश्वरा, जिवंत देवबापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. ज्या गोष्टी आज आम्हाला नव्याने समजल्या, परमेश्वर योसेफा बरोबर होता. प्रिय परमेश्वरा, ज्या रीतीने योसेफाचं जीवन प्रिय परमेश्वरा त्याने व्यतीत केलं, त्या रीतीने प्रिय परमेश्वरा आम्हाला देखील आमचं जीवन प्रिय परमेश्वरा सुसज्ज करण्यासाठी, प्रिय परमेश्वरा त्या रीतीने प्रिय परमेश्वरा योसेफाप्रमाणे व्यतीत करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य, मदत, मार्गदर्शन कर. तुझा पवित्र आत्मा दे आणि प्रिय परमेश्वरा आम्हा सर्वांकडून प्रिय परमेश्वरा तुला आवडणाऱ्या गोष्टी तू करून घे. प्रिय परमेश्वरा, वाईट गोष्टींचा आम्ही देखील तिरस्कार करावा, चुकीच्या गोष्टींना प्रिय परमेश्वरा आम्ही दुर्लक्षित करून चांगल्या गोष्टींकडे वाटचाल करावी. ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न करावेत, असं तू दयेने कृपेने कर. आणि प्रिय परमेश्वरा आम्हाला तू चांगल्या प्रवाहामध्ये, आशीर्वादांच्या प्रवाहामध्ये घेऊन जा. संकटांमध्ये, समस्यामध्ये, परीक्षांमध्ये प्रिय प्रभू विश्वासू राहण्यासाठी सहाय्य कर, मदत कर. आणि प्रिय परमेश्वरा त्याद्वारे आम्हाला प्रिय प्रभू तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव घडू दे.
पुन्हा एकदा प्रिय परमेश्वर, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत. ही लहान नम्र प्रार्थना धन्य तारक उदारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकू द्या. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमची अंतकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व का असो. आमेन, आमेन, आमेन.